चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला सर्वाधिक संख्याबळ जे आहे ते या ठिकाणी निवडून आणता आले आहे। मात्र काही स्थानिक नेत्यांच्या वादामुळे जे आहे ते अजूनही अंतर्गत जी गटबाजी आहे ती पाहायला मिळते। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आहे। तर काय सांगाल, कुठेतरी तुमच्या मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप होतो आहे, नगरसेवकांची पळवापळवी केली जाते असा तुमचा आरोप आहे? नक्कीच। खरं तर ज्या पद्धतीचा कौल जनतेने दिला, नगरपालिकेतही आमच्या चांगल्याच नगरपालिका या ठिकाणी निवडून आल्या आणि आता महापालिकेत आपण बघितलं असेल की फक्त 12मध्ये आमचे 12 नगरसेवक निवडून आले आणि एवढा मोठा कौल जनतेने आम्हाला दिला। जवळपास बहुमताच्या जवळपास आम्ही पोचलो आणि बहुमताच्या जवळ पोचल्यानंतर आपल्याच नगरसेवकांना उचलून न्यायचं, त्यांना कुठंतरी वेगळ्या ठिकाणी ठेवायचं, आपापसात वाद निर्माण करायचे, हा चुकीचा प्रकार या ठिकाणी होता। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। मात्र ही सुरुवात कोणी केली? तुम्ही पण आपले नगरसेवक जे होते तुमच्या जे फेवरमधले त्यांना तुम्ही सुद्धा बाहेर नेलं, सुरुवात कोणी केली? खरं तर ही सुरुवात आम्ही केली नाही। पक्षाचे एबी फॉर्म आपण दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेल्या नगरसेवकांना उचलायची गरज नव्हती, पण विजय वडेट्टीवार यांचे लोक आले, अक्षरशः रॅलीमधून काही लोकांना उचलून नेले आणि उचलून नेण्याचा प्रकार हा त्यांच्याकडून सुरू झाला। म्हणून सेफ झोनमध्ये जाऊन आपणही आपल्या नगरसेवक जे शिल्लक आहे त्यांना कुठंतरी सांभाळून ठेवलं पाहिजे, म्हणून मग आम्ही आमच्या नगरसेवकांना उचललं। खरं तर सुरुवात ही त्यांच्याकडून झाली। मात्र कुठेतरी तुम्हाला एक अधिकचं संख्याबळ चंद्रपूर पालिकेत मिळालं, संधी आहे तुमच्याकडे महापौर पद या ठिकाणी बसविण्याची। मात्र या पद्धतीने वाद जे आहे ते समोर आल्यामुळे कुठेतरी नगरसेवक फुटाफूट होऊ शकते। भाजपकडून दावा केला जातो काही गटातले नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहे। नक्कीच। खरं तर हे फोडातोडीचं राजकारण या ठिकाणी झाल्यामुळे नगरसेवक देखील संभ्रमात आहे की आपण याच्या बाजूनं राहिलं पाहिजे की त्याच्या बाजूनं राहिलं पाहिजे। जेव्हा पक्षाच्या एबी फॉर्मवरती निवडून आलेले नगरसेवक हे सगळे काँग्रेसचे असल्यानंतर 27 नगरसेवकांना आपण एका ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं, एका ठिकाणी सत्ता स्थापनेच्या वेळेस त्यांना न्यायला पाहिजे होतं। असे काही नगरसेवक माझे आहे ना काही तुमचे आहे, मी तर त्या गोष्टीला मान्य करत नाही। कारण ज्या पद्धतीनं मी सगळ्या 66 नगरसेवकांना एबी फॉर्म दिले, पक्षाच्या नावावरती निवडून आले सगळे नगरसेवक हे आपल्या माझे आणि तुझे श्रेयवादाचा विषय या ठिकाणी यायला पाहिजे नव्हता, पण खरं तर सुरुवाती त्यांच्याकडून झाली आणि हा वाद टोकाला गेला। मात्र मूळ मुद्दा काय आहे? कारण की तुमचा प्रचार व्यवस्थित झाला, चांगलं संख्याबळ तुम्हाला निवडून आणता आले आणि ते वाद थेट प्रदेशाध्यक्षापर्यंत तुमचं पोहोचलं, यामध्ये मूळ कळीचा मुद्दा काय ठरला? नगरसेवक उचलले नसते तर हा वाद झाला नसता, वादाची सुरुवात झाली नसती। नगरसेवक उचलून नेल्यामुळे आणि 2 गट वेगळे केल्यामुळे खरं तर या विषयाला सुरुवात झाली। आताही काही बिघडलं नाही। पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेले नगरसेवक जेव्हा पक्षाचा एबी फॉर्म म्हणजे पक्षाचा गट फॉर्म त्या ठिकाणी होईल, सगळ्यांनी यावं आणि गटात सामील व्हावं, अजूनही वाद उद्भवणार नाही। मात्र आपण विजय वडेट्टीवारांवर कुठे हस्तक्षेपाचा जे आहे ते आरोप करतात, ते ब्रह्मपुरीतून येतात, तुम्ही चंद्रपूरच्या लोकसभेतून निवडून आलेले आहात, त्यामुळे मतदारसंघामध्ये हस्तक्षेप हा एक मूळ मुद्दा ठरतो। माझ्या लोकसभेत त्यांची विधानसभा येत नाही, त्यांची विधानसभा ही गडचिरोली लोकसभेत आहे, त्याच्यामुळे किमान माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ त्यांनी करू नये। प्रत्येक वेळेस इलेक्शन आले, एबी फॉर्म वाटपाचा विषय आला की प्रत्येक वेळेस त्यांचा हस्तक्षेप असतो, पण माझी स्पष्ट भूमिका आहे की माझ्या मतदारसंघाचे निर्णय हे मला घेण्यात यावे आणि याच्यात प्रदेशनं देखील ते सहकार्य केलं पाहिजे। मी कधी कोणाच्या मतदारसंघात पाय ठेवत नाही, कधी हस्तक्षेप करत नाही। मग अशा पद्धतीचा हस्तक्षेप त्यांना जर चंद्रपुरात करायचा असेल तर याच्यासमोर ब्रह्मपुरीत आम्ही जाऊन तसाच हस्तक्षेप करू। बरं, आज कुठेतरी पत्रकार परिषद पार पडणार होती, तुमची बैठक देखील पार पडणार होती, आज काय नेमकं ठरलं? प्रदेशाध्यक्षांनी काय तुम्हाला सूचना केली आहे? आज 3 वाजता जिल्हा काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसचे सगळे जिल्हाध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी मिळून आम्ही प्रेस कॉन्फरन्स नागपूरला दुपारी 3 वाजता घेणार होतो, पण माननीय प्रांताध्यक्षाचा फोन आला की आजच्या दिवस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, उद्या बसून कुठंतरी चर्चा करू आणि चर्चेनंतर जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा तो निर्णय तुम्ही घ्या। म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स हे आम्ही कॅन्सल केली। उद्या प्रांताध्यक्षाची चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय आम्हाला घ्यायचा तो निर्णय आम्ही उद्या घेऊ। शेवटचा प्रश्न, या वादामध्ये कुठेतरी भाजप जे आहे ते आपली संधी तर साधून जाणार नाही, चंद्रपूर पालिकेवरती महापौर कोणाला बसेल? आपल्याच लोकांमध्ये वाद तयार करून खरं तर या वादाची सुरुवात झाली। आता महत्त्वाचा मुद्दा होता की सत्ता स्थापनेसाठी आपण इतर नगरसेवकांची जमवाजमवून जुळवाजुळव या ठिकाणी करायला पाहिजे होती, पण आम्ही इतर नगरसेवकाशी संपर्क सोडून आपलेच नगरसेवक उचलाच्या भानगडीत या ठिकाणी पडला। त्याच्यामुळे आता कुठंतरी याचा फायदा ना की विरोधी पक्षाच्या माणसाला होणार आहे, पण तो फायदा न होता काँग्रेसचा महापौर कसा बसेल, काँग्रेसच्या सोबत लोक कसे राहील, नगरसेवक कसे राहील, हा विचार ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे। पण ज्येष्ठ नेतेच या ठिकाणी श्रेयवादाच्या भानगडीत अडकून पडल्यामुळे कुठंतरी सत्ता हातून जर का गेली तर याला आम्ही जबाबदार राहणार नाही। ज्या लोकांनी या वादाची सुरुवात केली, सत्ता जर का हातातून गेली तेच याची जबाबदारी घेईल। अगदीच प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट बोलले आहे की ज्या लोकांनी या वादाची सुरुवात केली
जर सत्ता जर हातून गेली तर त्याला तीच लोक जबाबदार असतील. कुठेतरी हा जो चंद्रपूरचा वाद आहे आता कुठेतरी शिगेला पोहोचल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्रांताध्यक्ष जे आहे ते उद्या या ठिकाणी येणार आणि एकंदरीत विजय वडेट्टीवार असतील आणि प्रतिभा धानोरकर यांना एकत्र बसून यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते चंद्रपूरमध्ये पेटलेला काँग्रेसचा वाद हा या ठिकाणी शमतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.